आज आपण 1 किलोचा केक बघणार आहोत. फ्लेवर आहे ग्रीन फॉरेस्ट. ग्रीन फॉरेस्ट केक कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. सगळ्यात अगोदर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे. ते मी कमी गॅसवरती फ्री हीट होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यात एक स्टीलचं स्टँड ठेवलेलं आहे आणि आता त्यावर मी झाकण ठेवलेलं आहे. 1 किलो केकसाठी इथे मी एका बाउलमध्ये 400 ग्रॅम प्रीमिक्स घेतलेला आहे. 400 ग्रॅम प्रीमिक्ससाठी 200 ml पाणी मी घेत असते. आपल्या केकचा फ्लेवर ग्रीन फॉरेस्ट आहे, त्यामुळे इथे मी ग्रीन कलरसुद्धा वापरलेला आहे. त्यामुळे आपल्या केकच्या स्पॉंजला ग्रीन कलर येणार आहे. इथे मी प्रीमिक्स व पाणी याचं व्यवस्थित बॅटर तयार करून घेणार आहे. त्यानंतर 1 किलोच्या केकसाठी मी 8 इंचाचा टीन वापरते. मी टीनला व्यवस्थित तेल व मैदा लावून घेतलेला आहे. आता हे तयार बॅटर मी त्या टीनमध्ये काढून घेणार आहे. बॅटर व्यवस्थित काढून झाल्याच्या नंतर फ्री हीट करायला ठेवलेल्या पातेल्यामध्ये आपण हे बॅटर व्यवस्थित ठेवून देणार आहोत. त्यानंतर आपण व्यवस्थित त्यावर एक झाकण ठेवणार आहोत आणि गॅस कमीच ठेवणार आहोत. पूर्ण कमी मी इथे गॅस ठेवलेला आहे. 45 मिनिटे मी 1 किलोच्या केकला बेक करत असते. 45 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला केक एकदम व्यवस्थित इथे तयार झालेला आहे. मी इथे मध्ये एकदाही उघडून बघितलेले नाही. पूर्ण 45 मिनिटानंतर आपला केक तुम्ही बघू शकता. खूप छान असा आपला केक बेक झालेला आहे. त्यानंतर मी केक डिमोल्ड करून घेतलेला आहे. 1 किलोच्या केकसाठी 45 मिनिटे लागतात. मी इथे केक बेक होण्यासाठी ठेवल्यानंतर एकदाही पातेले उघडून बघितलेले नाही. तरीसुद्धा तुम्ही बघू शकता आपला केक एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट असा बेक झालेला आहे. खूप मऊ आणि सॉफ्ट असा आपला केक तयार आहे. अजिबात हाताला वगैरे चिपकत नाही. त्यानंतर मी इथे सुरीच्या मदतीने साईडने कट लावून घेणार आहे. तुमच्याकडे जर मोठं कटर असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. मला सुरीची सवय आहे, त्यामुळे मी सुरीनेच कट लावून घेत असते. इथे आपण ह्या स्पॉंजच्या 3 लेयर तयार करणार आहोत. कट लावून झाल्याच्या नंतर मी एका दोऱ्याच्या साहाय्याने ह्या स्पॉंजच्या 3 लेयर करून घेणार आहे. दोऱ्याच्या मदतीने खूप छान अशा लेयर तयार होतात. कुठेही तुटत वगैरे नाहीत. तुम्हाला जर स्पॉंज व्यवस्थित कट करता येत नसेल तर तुम्ही दोऱ्याच्या मदतीने एकदम व्यवस्थित अशा लेयर कट करू शकता. खूप छान असा रिझल्ट तुम्हाला येईल. अशा पद्धतीने मी दोऱ्याने एकदम व्यवस्थित अशा लेयर कट करून घेतलेल्या आहेत. एका स्पॉंजच्या मी 3 लेयर कट करत असते. तुम्ही बघू शकता इथे आपल्या 3 लेयर कट झालेल्या आहेत. तीनही लेयर मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप छान अशा आपल्या स्पॉंजला जाळी तयार झालेली आहे आणि एकदम व्यवस्थित अशा लेयरसुद्धा कट झालेल्या आहेत. कुठेही तुटलेल्या नाहीत. तुम्ही लेयर साईजसुद्धा बघू शकता. खूप छान अशी साईजसुद्धा आहे. एकदम छान अशा आपल्या 3ही लेयर कट झालेल्या आहेत. इथे मी 1 किलोच्या केकसाठी 400 ग्रॅम क्रीम घेतलेली आहे. त्यानंतर मी एका बेस बोर्डला खाली थोडीशी क्रीम लावलेली आहे. 1 किलोच्या केकसाठी इथे मी शुगर सिरपसुद्धा तयार करून घेतलेला आहे.
1 किलोच्या केकसाठी मी 10 इंचाचा बेसबोर्ड वापरते. या बेसबोर्डला मी खाली क्रीम लावून घेतलेली आहे. त्यामुळे आपला केक अजिबात इकडे तिकडे सटकत नाही. मी इथे व्यवस्थित लेयर सेट करून घेतलेले आहे. त्यानंतर मी या लेयरवरती शुगर सिरप लावून घेणार आहे. पूर्ण लेयरला शुगर सिरप लावल्याच्या नंतर इथे मी क्रीम घेतलेली आहे आणि आता या क्रीमने मी पूर्ण लेयर कवर करून घेणार आहे. इथे मी पूर्ण क्रीम लेयरवरती कवर करून घेतलेली आहे. एक्स्ट्राची क्रीम काढून घ्यायची आहे. क्रीम व्यवस्थित कवर करून झाल्याच्या नंतर मी क्रीमवरती किसलेलं व्हाईट कंपाऊंड वापरणार आहे. मी इथे मोर्डेचं व्हाईट कंपाऊंड वापरत असते. एकदम व्यवस्थित अशी आपली लेयर कवर झालेली आहे. त्यावर मी थोडंसं व्हाईट चॉकलेट टाकून घेणार आहे. इथे मी पूर्ण लेअरवरती व्हाईट चॉकलेट टाकून घेतलेलं आहे. भरपूर असं चॉकलेट आपण इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये मी थोडेसे किसलेले ड्रायफ्रूटसुद्धा वापरणार आहे. आपल्या केकचा फ्लेवर ग्रीन फॉरेस्ट आहे, त्यामुळे आपल्या केकचा स्पॉन्जसुद्धा ग्रीन दिसत आहे. सेम प्रोसेस आपण सेकंड लेअरला सुद्धा करणार आहोत. इथे मी उरलेल्या क्रीममध्ये ग्रीन कलर टाकून घेणार आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून मी क्रम कोट केलेल्या केकच्या फिनिशिंगसाठी वापरणार आहे. खूप छान असा कलर आपल्या क्रीमला आलेला आहे. मी एका छोट्याशा नोझलच्या मदतीने केकला बॉर्डर तयार करून घेणार आहे. त्यानंतर इथे मी नूरचं नोझल वापरलेलं आहे आणि त्याने एकदम छान अशी फुलं तयार करून घेतलेली आहेत. या फुलांवर आपण चेरी वापरणार आहोत. चेरीमुळे खूप छान असा लुक आपल्या केकला येणार आहे. त्यानंतर इथे मी मल्टी कलरचे स्प्रिंकलर वापरणार आहे. इथे मी मल्टी कलरचे स्प्रिंकलर वापरल्यामुळे आपला केक अजूनच छान दिसत आहे. आता आपण एका पायपिंग बॅगमध्ये चॉकलेटचं जेल घेणार आहोत आणि केकच्या वरच्या साईडने चॉकलेट जेलने डिझाईन तयार करणार आहोत. तुम्हाला जर वेगवेगळ्या फ्लेवरच्या केकच्या ऑर्डर्स येत असतील तर कलर
आपण ॲपल केकसाठी येलो कलर वापरतो, तर मी इथे ग्रीन कलर वापरलेला आहे. तुम्ही फुलांसाठी वेगळे कलरसुद्धा वापरू शकता. इथे मी व्हाईट कलरचीच फुलं तयार केलेली आहेत. चॉकलेट जेलने आपली डिझाईन तयार झाल्यानंतर आपण इथे एका छोट्याशा काडीच्या मदतीने त्या डिझाईनला एकदम व्यवस्थित असा आकार देऊन घेणार आहोत. इथे मी डिझाईनसाठी चॉकलेटचे टॉपर्स आणि व्हाईट चोको चिप्ससुद्धा वापरलेले आहेत. चॉकलेटचे टॉपर्स आणि व्हाईट चोको चिप्समुळे आपला केक अजूनच सुंदर दिसत आहे. खूप छान असा आपला केक दिसत आहे.